तर लोकसभेसारखीच विधानसभेला खटपट होता कामा नये। अजित पवार गटाच्या बैठकीत छगन भुजबळांनी हे महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय। आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळालाच पाहिजे असंही छगन भुजबळ यांनी नमूद केलंय। भाजपचा विधानसभेला 80 ते 90 जागा देण्याचा शब्द आहे अशी आठवण भुजबळांनी करून दिली। लोकसभेसारखं चित्र विधानसभेच्या वेळी राहणार नाही असं वक्तव्य दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा केलंय। तर विधानसभेला सर्वांचा मान सन्मान ठेवला जाईल असा शब्द अजित पवारांनी या बैठकीत दिलाय। तो वाटा जो आहे महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। या वेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो। आणि फक्त आता तुमच्या 50च आहे मग 50च गेल त्याच्या काही गाड्याला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम। तर तसं होताच कामा नये। त्यामुळे आता त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे की विधानसभामध्ये काही या जसं लोकसभेचं चित्र आहे तसं राहणार नाही। भुजबळ साहेब एवढी खबरदारी दादानी पण घेतली आहे, सगळ्यांनी जबाबदार लोकांनी घेतली आहे की विधानसभेमध्ये आपल्याला जे मिळणारी सीट्स आहे त्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे। जे काही आपली सिटिंग वेटिंग वाला काही विषय राहणार नाही आहे, कारण सगळ्यांची मिळून सुद्धा आपल्याकडे खूप सारी जागा अजून शेअर करण्यासाठी वाटप करण्यासाठी पण अवेलेबल राहणार आहे। पण साधारण 54 निवडून आलेलो होतो। उद्याच्याला 288 जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल त्याच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे, मी नाही असं म्हणत नाही, परंतु तसं काही समजण्याचं कारण नाही। त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल।